नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायलीने अर्जुनचा गैरसमज दूर केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मी हायवे जवळच्या गार्डनमध्ये तुम्हाला भेटायला बोलवलं नव्हतं। जेव्हा अर्जुनने सायलीला मेसेज दाखवलेला असतो की मिसेस सायली, अहो तुम्हीच मला भेटायला बोलवलंत आणि तुम्ही मनातली हुरहुर मला सांगणार होतात, तेव्हा सायली चकित होते की हा मेसेज माझ्या मोबाईलवरनं कसा काय पाठवला गेला। शेवटी अर्जुनला समजलेलं असतं की नाही, सायलीने तर हा मेसेज पाठवलेला नाहीये, मग हा मेसेज माझ्या मोबाईलवर कसा काय आला। नंतर सायली आणि अर्जुन दोघंही झोपी जातात। सायली मात्र विचारच करत असते की हे सगळं कसं काय झालं। आज मात्र मी सरांना माझ्या मनातलं सगळं काही सांगणार होते, माझ्या त्यांच्याबद्दल काय फिलिंग्स आहेत हे मी त्यांना सांगणार होते, परंतु मध्येच हे मेसेजचं येऊन गेलं आणि मेसेजनेच धक्का बसला। आता मला हे कसं कळेल की हा मेसेज नक्की मला कोणी केला। त्यावेळी अर्जुनही याच गोष्टीचा विचार करत असतो। तो विचार करत असतो की नाही, मिसेस सायली मला माहिती आहे, मी जितकं त्यांना ओळखतोय तर तितक्या त्या मेसेजबद्दल त्या खोटं अजिबात बोलत नाहीयेत। त्यांनी तर हा मेसेज केलेला नाहीये, परंतु असा मेसेज त्यांच्या मोबाईलवरनं मग कोण करू शकतं। काहीही करून मला हे शोधूनच काढलं पाहिजे, असं म्हणतच अर्जुनला काही झोप येत नसते आणि मग अर्जुन मेसेज कोणी केला असेल याचा विचार करू लागतो, केस स्टडी करू लागतो आणि त्याच वेळी सायलीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो। अर्जुन विचार करतो की एवढ्या रात्री मिसेस सायलींना कोणी मेसेज केला असेल। अर्जुन आता सायलीचा मोबाईल हातामध्ये घेतो तर सायलीच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो की तुझ्याशी कितीही गप्पा मारल्या तरी मन भरत नाही, आपण लवकर भेटू, तूच मला भेटायला ये, उद्या फोनवर बोलू आणि मग ठरवू। सायलीच्या मोबाईलवर अर्जुनने हा मेसेज बघितलेला असतो आणि त्यामुळे अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसतो। अर्जुन आता एक क्षण सायलीकडे बघत असतो, एक क्षण त्या मेसेजकडे बघत असतो। त्याला मात्र त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नसतो। तो विचार करत असतो की ह्या अशा प्रकारचे मेसेज मिसेस सायलींना कोण पाठवत असेल। अर्जुन आता पुरता गडबडलेला असतो, त्याला काय करावं ते सुचत नसतं। सायलीकडे तो बघत असतो। एकंदरीत त्याला माहीत असतं की आतापर्यंत मी मिसेस सायलींसोबत राहतोय, परंतु असे मेसेज मिसेस सायलींना कोणी पाठवतंय किंवा मिसेस सायली कोणासोबत असं बोलताय असं मी तरी ऐकलेलं नव्हतं किंवा मी तरी अनुभवलेलं नाहीये। मग अचानक मिसेस सायलींना अशा प्रकारचे मेसेज कोण पाठवायला लागले आणि मिसेस सायली कोणाशी बोलताय, हे असंख्य प्रश्न आता अर्जुनच्या मनामध्ये निर्माण होतात। परंतु सायलीला मात्र त्या मेसेजची भनकही नसते। सायलीला माहीतही नसतं की तिच्या मोबाईलवर अशा प्रकारचे मेसेजही येत आहे। तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझी तुम्हाला विनंती आहे की प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। प्लीज मित्रांनो, माझ्या या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका आणि नक्की व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। सकाळी सकाळी सायली उठते, तिचं सगळं आवरलेलं असतं। त्यानंतर सायलीने अर्जुनचा कोट बाहेर काढून ठेवलेला असतो आणि मग ती मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी जाते तर मोबाईलमध्ये तिला तो मेसेज दिसतो आणि तो मेसेज बघून सायलीलाच धक्का बसतो। सायली विचार करते की असा भुरळ पाडणारा मेसेज मला कोणी पाठवला असेल, मला लवकरात लवकर या गोष्टीबद्दल अर्जुन सरांना सांगितलंच पाहिजे, तेच काय ते या गोष्टीचा छडा लावतील आणि हा मेसेज मला अननोन नंबरवरनं आलाय, कोणाचा आहे अर्जुन सरच शोधतील। त्याच वेळी सायलीला आता एक फोन आलेला असतो आणि सेम त्याच नंबरवरनं सायलीला फोन आलेला असतो। सायली आधी विचार करत असते की कोणीतरी उगाच टाइमपास करतंय आणि मला परेशान करण्याचा प्रयत्न करतंय आणि ती विचार करते की नाही, आता मी फोन घेते आणि बोलतेच ह्या व्यक्तीसोबत की हा व्यक्ती नक्की आहे तरी कोण। सायली मग आता फोन उचलते आणि विचारते की कोण आहे, कोण बोलतंय माझ्याशी। तेव्हा तो नंबर दुसरा कोणाचा नसून प्रतिमा आत्याचा असतो। मग प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात की अगं सायली, माझा नंबर आहे, कशी आहेस तू। सायली म्हणते की अहो प्रतिमा आत्या, तुमचा आवाज तर मी अगदी झोपेतही ओळखू शकते, परंतु हा कुठला नंबर आहे। प्रतिमा म्हणते की अगं सायली, हा माझा नवीन नंबर आहे, रविराजने माझ्यासाठी नवीन फोन घेतला। खरं तर मला अजून तो नीट वापरता येत नाहीये, परंतु रविराज आणि सुमन मला त्यासाठी मदत करताय। रविराजने प्रतिमाला मोबाईल दिलेला असतो, गिफ्ट केलेला असतो, त्यामुळे सायलीलाही खूप आनंद होतो। सायली प्रतिमा आत्याचं अभिनंदन करते आणि मग प्रतिमा आत्याला ती विचारते की प्रतिमा आत्या, मला सांगा की काल रात्री तुम्हीच मला मेसेज पाठवलेला का। तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की हो ग, मीच तुला मेसेज पाठवला, काही चुकलं का माझं। प्रतिमा आत्या म्हणते की नाही हो, काही चुकलं नाहीये, फक्त तुम्ही तुमचं नाव लिहायला विसरलात। पण प्रतिमा आत्या, किती बरं झालं ना, आता तुमच्याकडे तुमच्या स्वतःचा फोन आलाय, तुमच्या स्वतःचा एक नंबर आहे आणि त्यानुसार तुम्ही आता कोणालाही कॉल लावू शकता, कोणाचाही फोन उचलू शकता, तुम्ही कोणाशीही बोलू शकता।
आणि आता आपल्या मनात आलं ना की आपल्याला एकमेकींशी बोलता येईल आणि या गोष्टीचा पूर्णा आजीला सुद्धा किती आनंद होईल. मी एक काम करू का, मी पूर्णा आजीला फोन नेऊन देऊ का तुमचा, पूर्णा आजीशी बोलता का तुम्ही. प्रतिमा म्हणते की नाही नाही अगं नको, मी पूर्णा आईला ना वेगळा फोन करणार आहे, मला पूर्णा आईला पण सरप्राईज द्यायचंय. मला रविराजने सगळ्यांचे नंबर दिले, आता एक एक करून मी सगळ्यांना फोन लावणार आहे. पण सायली तोपर्यंत मात्र कोणालाही सांगू नकोस हा की माझ्याकडे माझा नवीन फोन आलाय म्हणून. मला पण बघू देत ना की तुझ्यासारखा अजून कोण कोण माझा आवाज ओळखते ते. सायली म्हणते की बरं प्रतिमा आत्या, मी कोणालाही काहीही सांगणार नाही, आपल्या दोघींमधलं गुपित हे असं समजा. तेवढ्यातच अर्जुन तिथे आलेला असतो. मग सायली प्रतिमा आत्याला म्हणते की बरं प्रतिमा आत्या आपण नंतर बोलूयात, असं म्हणून सायली फोन ठेवते. अर्जुनने एकतर रात्री तो मेसेज वाचलेला असतो, अर्जुनचा तोच मेसेज डोक्यात घुमत असतो. त्यातल्या त्यात सायली फोनवर बोलत असते तेव्हा आणि अर्जुन जेव्हा बेडरूममध्ये येतो तेव्हा सायली म्हटलेली असते की ठीक आहे आपण नंतर बोलूयात म्हणून. त्यामुळे अर्जुनला डाऊट येतो आणि तो सायलीला विचारतो की कोणाचा फोन होता आता. सायली सांगते की हो कुसुमताईचा फोन होता. तेव्हा अर्जुन विचारतो की कुसुमताईचा फोन तुम्हाला कशाला येईल, कारण कुसुमताई तर सध्या आपल्याच घरामध्ये राहते ना, मग घरातल्या घरात ती तुम्हाला का कॉल करतीये. तेव्हा सायली आता अर्जुनला सांगू लागते. अर्जुनला ती म्हणत असते की अहो त्याचं काय झालं माहितीये का, कुसुमताई आहे ना आताच घरी गेली आहे. काय झालं, कुसुमताईला घरची साफसफाई करायची होती. ती मला म्हणत होती की आता मधुभाऊ जेव्हा घरी जातील तेव्हा घर अगदी नीटनेटकं असायला पाहिजे आणि म्हणूनच ती घरी गेली आहे साफसफाई करायला. सायली अर्जुनशी खाली मान घालून बोलत असते. तेव्हा अर्जुन तिला विचारतो की खरंच ना, खरं बोलताय ना तुम्ही. सायली म्हणते की हो सर, पण मग तुम्ही असं का विचारताय मला. अर्जुन म्हणतो की मग मला एक कप कॉफी मिळेल का. सायली म्हणते की हो. आता सायली अर्जुनला कॉफी आणण्याच्या ऐवजी एका कोपऱ्यामध्ये जाते आणि हसत बसते. अर्जुन मात्र या सगळ्या गोष्टींचा वेगळाच अर्थ काढत असतो की मिसेस सायली अशा कोपऱ्यामध्ये एकट्यात का हसताय आणि असं कोणाचा फोन आला असेल मिसेस सायलींना की एवढं त्यांना छान वाटतंय, एवढा त्या गालातल्या गालात हसू राहिल्यात. सायली मात्र त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा विचार करत असते. सायलीच्या मनात विचार सुरू असतात की बापरे, अननोन नंबर आला तर मी किती घाबरले होते. अननोन नंबरवरनं हा मेसेज वाचला तर मला कोणीतरी माझ्यासोबत वात्रटपणा करतंय. मी अर्जुन सरांना नंबर देणार होते आणि सकाळी सकाळी प्रतिमा आत्यांचा आवाज ऐकला तर मला किती बरं वाटलं. बरं झालं मी अर्जुन सरांना तो नंबर नाही दिला. मला माहिती आहे आता माझा पूर्ण दिवस अगदी छानच जाणार आहे, असं म्हणत सायली स्माईल करत असते आणि छान असा विचार करत असते. त्यावेळी तिच्या मनात फक्त प्रतिमा आत्याचाच विचार असतो. सायली जे स्माईल करत असते, एकट्यात हसत असते, त्यामुळे अर्जुनला मात्र वेगळाच डाऊट येत असतो, कारण रात्रीचा त्याने मेसेज पाहिलेला असतो तेच त्याच्या डोक्यामध्ये असतं. आणि मग तो सायलीला विचारतो, मिसेस सायली एवढं का तुम्ही हसताय आणि एवढा का कोणाचा विचार करताय. सायली म्हणते की काही नाही हो सर, माझ्या नंबरवरनं तुम्हाला मेसेज आला होता ना की मी तुम्हाला हायवे जवळच्या गार्डनमध्ये बोलावले म्हणून, मग तो मेसेज कोणी केला असेल याचा मी विचार करत होते. आपल्याला ही गोष्ट शोधून काढायला हवी ना. अर्जुन आता सायलीचे एक्सप्रेशन बघत असतो. नॉर्मलपेक्षा वेगळे एक्सप्रेशन सायलीचे असतात. अर्जुन म्हणतो की नाही नाही, अशा बऱ्याच गोष्टींचा मला अजून शोध लावायचा आहे, कोण आहे ते सापडेलच मला नक्की. बरं तुम्ही मला कॉफी देताय ना. सायली म्हणते की हो देते सर. मग सायली आता कॉफी आणण्यासाठी तिथून निघून जाते. तर सायली खाली गेल्यानंतर अर्जुनला मात्र काही चैन पडत नसते. अर्जुन आरशामध्ये बघत असतो, स्वतःचा आवरत असतो, पण त्याचं काही स्वतःवर लक्ष नसतं. सारखं त्याच्या मोबाईलमध्ये सायलीला आलेला रात्रीचा मेसेज एवढीच गोष्ट घुमत असते. आणि दुसरं म्हणजे सायली आता कोणाशी तरी कॉलवर बोलत होती आणि मी आल्या आल्या तिने तो फोन बंद केला, असं का केलं असेल. हे असंख्य प्रश्न आता अर्जुनच्या मनात घोळू लागतात आणि त्यामुळे अर्जुन परेशान होतो. मिसेस सायलींच्या फोनला हात लावायचा नाही असं तो ठरवतो, परंतु तरी सुद्धा तो पेशाने वकील असतो. त्यामुळे या गोष्टींना तो कितीही प्रयत्न केला तरी कंट्रोल करू शकत नसतो. काही करून त्याला सायलीचा मोबाईल बघायचा असतो. शेवटी सायलीचा मोबाईल तो उघडतो आणि मोबाईल उघडल्यावर त्याला समजतं की अरे, रात्री ज्या मोबाईलवरनं मेसेज आला होता त्याच मोबाईलवरनं सकाळी मिसेस सायलींना कॉल आलाय आणि मिसेस सायली मला म्हटल्या की त्या कुसुमताईशी बोलत होत्या म्हणून. आता यातून एक गोष्ट तर कन्फर्म झाली की हा नंबर नक्कीच कुसुमताईचा नाहीये. मग आता हा नंबर कोणाचा आहे आणि मिसेस सायली कोणाशी एवढं बोलताय. मिसेस सायली नक्की कोणासाठी माझ्याशी एवढं खोटं बोलताय. अर्जुनच्या मनात आता वेगवेगळे प्रश्न यायला लागतात. अर्जुन आता घाबरलेला असतो आणि अर्जुनला आता मोठा प्रश्न पडलेला असतो की सायलीचं नक्की चाललंय तर चाललंय काय. इकडे सुमन आणि प्रतिमा दोघीही बसलेल्या असतात.
प्रतिमा सुमनला सांगत असते की सुमन, तुला माहिती आहे, आता मी माझ्या नवीन मोबाईलवरनं सायलीला फोन केला होता, तेव्हा सायलीला माझा आवाज ऐकून किती बरं वाटलं माहितीये, आणि सायलीने माझा आवाज लगेच ओळखला. तेवढ्यातच प्रिया तिथे येते आणि म्हणते की काय गाई, म्हणजे तू सायलीसोबत बोललीस का आणि सायलीला सांगून टाकलं का की हा तुझा नंबर आहे म्हणून? प्रतिमा म्हणते की हो. तर प्रिया म्हणते की काय गाई, मी तुला सांगितलं होतं ना की आपल्याला सायलीची थोडीशी गंमत करायची आहे म्हणून, त्यासाठी मी रात्री तुला मेसेज कसे करायचे हेही शिकवलं होतं की नाही, मग तू असं का केलंस? काय गाई, थोडासा तरी धीर धरायचा होतास ना, आपण सायलीची गंमत केली असती. ह्या आईने सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला. तेव्हा प्रतिमा सांगू लागते की नाही, मी सगळ्यांना अजून काही सांगितलं नाहीये, मी फक्त सायलीला सांगितलंय. बाकी सगळ्यांना मी एक एक करून नंतर फोन करणार आहे, कारण तू मला तसंच सांगितलं होतंस ना. प्रिया थोडीशी शांत होते आणि मग ती प्रतिमाला विचारते की याचा अर्थ पूर्णाजी, मामा मामी किंवा अर्जुन यांना अजून काही माहीत नाहीये का? त्यांना अजून हे समजलेलं नाहीये ना की हा तुझा नंबर आहे म्हणून? प्रतिमा सांगते की नाही, अजून त्यांना नाही माहिती आहे. मग प्रिया खूपच खुश होते आणि म्हणते की नाही, ते काय आहे ना, एकेकाची आपल्याला गंमत करता येईल म्हणून म्हटलं. सुमन प्रियाला सांगते की तन्वी, पण कोणाला त्रास होईल असं काही करू नकोस बाई, नाहीतर उगाच या सगळ्या गोष्टीतून भलतंच काहीतरी होऊन बसायचं. प्रिया म्हणते की नाही ग सुमन काकू, माझं तसं करण्याचा काहीच उद्देश नाहीये, आणि खरं तर ह्या सगळ्या गोष्टीतून नातं सुधारतं ना ग. प्रिया मात्र खूपच आनंदी झालेली असते, मनातून ती खूपच खुश असते. अगदी फुगे तिच्या मनामध्ये फुटत असतात आणि ती मनामध्ये म्हणत असते की येस, म्हणजे याचा अर्थ अजून ह्या अर्ध्या मेंदूच्या बाईचा हा नंबर आहे हे अर्जुनला कळलेलं नाहीये. याचा अर्थ अर्जुनला अजून याबद्दल काहीच माहीत नाहीये आणि माझा प्लॅन अजून सक्सेसफुल होऊ शकतो. परंतु या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत मला अपडेट कोण देणार? अस्मिता देऊ शकते मला अपडेट, कारण तसंही तिला काय दुसरं काम असतं. सायलीच्या नाकावर माशी जरी बसली ना तरी त्याचा अपडेट तिच्याकडे असतो. इकडे सायली ही किचनमध्ये असते, जेवण बनवत असते. मनामध्ये ती विचार करत असते की नाही, माझ्याकडे आता वेळ खूप कमी आहे, काहीही करू मला लवकरात लवकर आता अर्जुन सरांना माझ्या मनातल्या भावना सांगायलाच हव्या. माझं त्यांच्यावर प्रेम आहे ही गोष्ट मला आता त्यांना सांगायलाच हवी. पण काय करू, घरी कोणी ना कोणी तर असणारच ना, आणि जर मध्येच जर बोललो तर कोणाला ऐकू जाणार. याचा अर्थ काय, तर बाहेर कुठेतरी अशी एखादी जागा शोधायला हवी, म्हणजे यांना आवडेल अशी एखादी प्लेस असायला हवी, म्हणजे काहीतरी कॅफे वगैरे. सायली विचार करते की हो, मी असंच करते, यांना कॅफेमध्येच बोलवते. नंतर ती आता अस्मिताचा ब्रेकफास्ट देते. सायली अस्मिताला विचारते की अस्मिताई, मला तुमची एक मदत हवी होती. अस्मिता म्हणते की काय आहे आता? सायली म्हणते की नाही, म्हणजे तुम्हाला फिरण्याची खूप आवड आहे ना, आणि पनवेलमधल्या सगळ्या कॅफेजमध्ये तुम्ही गेलाच असाल. मला सांगा की भाऊजींबरोबर तुम्ही कुठल्या कॅफेमध्ये जायचा, म्हणजे तुमचा सगळ्यात आवडता कॅफे कुठला आहे? अस्मिता सायलीला म्हणते की काय सायली, तू पण आता सचिन बरोबर रोज रोज फिरायला, सचिन असतो का तरी इथे? पण लग्नानंतर आम्ही गुड वाईब्स नावाच्या कॅफेमध्ये जायचो बरं का, खरंच खूप रोमॅन्टिक कॅफे आहे हा तो, आणि बहुतेक आता त्याचं नाव बदललंय. पण सायली, हे सगळं तुम्हाला का विचारते, तुला कसल्या ग नसत्या चौकशा ह्या सगळ्या गोष्टींच्या? सायली म्हणते की काही नाही हो, सहजच विचारलं मी, बाकी काही नाही. अस्मिता सायलीला म्हणते की आता काय टाइमपास लावलायस का इथे, दिलेत ना मला पोहे, आता तू जाऊ शकतेस. असं म्हटल्यावर सायली तिथून निघून जाते. सायलीला काय अस्मिताच्या बोलण्याचं काही वाईट वाटत नसतं, परंतु अर्जुनने हे ऐकलेलं असतं, कारण त्यावेळी अर्जुन हा जिन्यावरनं खाली येत असतो. तर अस्मिता डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत असते. चैतन्य आणि अश्विन हे दोघं जण सोफ्यावर बसून नाश्ता करत असतात. त्या दोघांची ही मस्ती सुरू असते. अश्विन चैतन्याला म्हणत असतो की काय चैतन्य, तू कॉलेजमध्ये असताना अशा प्रकारचे प्रँक करायचास का? चैतन्य म्हणतो की अरे हे तर काहीच नाही, तुला तर माहीतच नाहीये मी कुठले प्रँक केलेत आणि कुठल्या गमती केल्यात. एकदा काय केलं, संजूच्या मोबाईलवरनं शंतनूला मेसेज केला की तू बाहेर भेट, तुला बघतोच मी. शंतनू भडकला, तो बाहेर गेला आणि मग त्या दोघांमध्ये चांगलीच भांडणं झाली. त्यानंतर मी संजूच्या मोबाईलवरनं मेसेज डिलीट करून टाकला होता, त्यामुळे संजूला मात्र पत्ताच नाही की हे सगळं कोणी केलं होतं, आणि म्हणून तो शंतनूवर अजूनच भडकला. तेव्हा अश्विन हसत असतो आणि म्हणत असतो की काय चैतन्य, तू पण कमाल होतास हा, आणि हे सगळं करत असताना, हे सगळं होत असताना तू काय करत होतास, तू फक्त बघत होतास ना? चैतन्य म्हणतो की मग अजून काय करणार होतो मी, आणि हो नुसतं बघत नव्हतो मी, या सगळ्या गोष्टींची मज्जा सुद्धा घेत होतो, असं चैतन्य अश्विनला सांगत असतो. दोघंही खूप हसत असतात आणि अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. तो या दोघांचं बोलणं ऐकत असतो.
अर्जुन विचार करू लागतो की चैतन्य ज्या प्रँकबद्दल बोलतोय, ही प्रँक करण्याची सवय चैतन्याला तर आधीपासून आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. मग तो मेसेज चैतन्याने मला पाठवला असेल का, किंवा तोच प्रँक करत असेल का? हो, कदाचित त्यानेच मिसेस सायलींच्या मोबाईलवरनं मेसेज केला असेल आणि मला फसवण्याचा प्रयत्न करत असेल. पण मग मिसेस सायली एवढ्या स्ट्रेंज का वागताय? अर्जुन तेव्हा सायलीकडे बघतो आणि सायली तेव्हा मस्त हसत असते. हसत हसत तिचा स्वयंपाक चालू असतो. अर्जुनला या सगळ्या गोष्टींचा डाऊट येत असतो की मिसेस सायली एवढ्या गोड स्माईल का बरं करताय. तर सायलीचं स्माईल करण्याचं कारण हे वेगळं असतं, कारण सायली गुड वाईब्स या कॅफेमध्ये अर्जुनला भेटणार असते आणि तिला प्लॅन बनवायचा असतो. सर्वजण आलेले असतात, डायनिंग टेबलवर बसलेले असतात. अश्विन अस्मिताला म्हणतो की काय मग अस्मिताई, झाला का तुझा नाश्ता? तेव्हा अस्मिता म्हणते की का, हे का विचारतोयस, तू मला भरवणारस का? अश्विन म्हणतो की अस्मिताई, अगं मला माहित होतं की तू आळशी आहेस म्हणून. आता एवढी तू आळशी झाली आहे की आता स्वतःच्या हाताने तू खाणार पण नाहीयेस. सर्वजण खूप हसू लागतात. अस्मिता म्हणते की गप्प बस, संपलंय माझं सगळं. प्रताप म्हणतो की अरे संपलं का तुझं जेवण? अरे बरं झालं, निदान या सगळ्या गोष्टीने तू स्वतःच्या हाताने खायला तरी शिकलीस. प्रतापने आता अस्मितावर जोक क्रॅक केलेला असतो, त्यामुळे सगळेजण हसू लागतात. तर अस्मिता म्हणत असते की डॅड, आता या सगळ्यांसोबत तुम्ही पण सुरू झालात का? जाऊ दे, आता मी माझी कॉफी माझ्या रूममध्येच पिते, असं म्हणून अस्मिता कॉफी घेऊन तिथून निघून जाते. मधुभाऊ म्हणतात की खरंच तुमच्या घरातल्या या चिडवाचिडवीच्या वातावरणामुळे वातावरण कसं अगदी प्रसन्न असतं. पूर्ण आजी म्हणते की हो, आमची अस्मिता म्हणजे रागाने भरलेला फुगा आहे, नुसता हवेमध्ये उडतच असतो तो फुगा. तर सायली विचार करू लागते की गुड वाईब्स कॅफे, अर्जुन सरांना माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी ही जागा योग्य असेल का? मला सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी. तो कॅफे कुठे आहे, काय आहे, हे पहिल्यांदा कळून घ्यावं लागेल आणि मग मला हे सगळं सरांना सांगता येईल. मी पहिल्यांदा या गोष्टीची चौकशी करते आणि मगच सरांना भेटायला बोलवते. त्याचवेळी प्रताप सायलीला म्हणतो की अगं सायली, तू काय करतेयस तिकडे, ये ना तू पण नाश्ता करून घे. तेव्हा सायली म्हणते की नाही बाबा, आता नको, मला बाजारात जायचंय ना भाज्या आणायला. विमल म्हणते की सायली ताई, अहो असं काय करताय, कालच तर आपण भाज्या आणल्या की नाही, कालच तुम्ही मला भाज्या आणायला पाठवल्या होत्या, मी 4 दिवसांच्या भाज्या ऑलरेडी घेऊन आली आहे. सायली म्हणते की हो का, पण मला इतर पण काही साहित्य आणायचं होतं बाजारातून. आणि हो पूर्णाई, तुम्हाला तुमच्या खोलीचे पडदे बदलायचे होते ना, काही प्रॉब्लेम नाही, मी एक काम करते, मी कापड घेऊन येते आणि मग नंतर आपण हवे तसे पडदे शिवून घेऊयात. अर्जुन आता सायलीच्या या सगळ्या गोष्टी नोटीस करत असतो. तो बघत असतो, त्याला माहीत असतं, कारण सायलीला तो इतक्या दिवसांपासून ओळखत असतो. मिसेस सायलींना खोटंच बोलता येत नाही हे अर्जुनला माहीत असतं आणि सायली धडधडीत खोटं बोलते हे सायलीच्या एक्सप्रेशनवरनं समजत असतं. त्यामुळे अर्जुनला जरा डाऊट येतो. अर्जुन आता विचार करू लागतो की मिसेस सायलींना याचा अर्थ बाहेर जायचंय. पण मग त्यांना बाहेर कशासाठी जायचंय? तर सायली आता बाहेर जाण्यासाठी कारणं शोधत असते, कारण तिला त्या कॅफेमध्ये जायचं असतं, ज्या कॅफेमध्ये तिला अर्जुनला भेटायचं असतं, अर्जुनला तिला भेटायला बोलवायचं असतं आणि तो कॅफे कसा आहे हे तिला बघण्यासाठी ती जाणार असते बाहेर. परंतु तिला काही ना काहीतरी कारण काढून जायचं असतं, म्हणून ती पूर्ण आजीला म्हणते की पूर्ण आजी काय आहे ना, मला ते चादरी वगैरे पण घ्यायच्या होत्या, मी एक काम करते, आलेच हा जाऊन. सायली लगेचच तिथून निघते. अर्जुनला मात्र डाऊटच आलेला असतो, कारण सायलीच्या वागण्याला तो पूर्णपणे ओळखून असतो. तर इकडे अस्मिता जेव्हा तिच्या रूममध्ये असते तेव्हा प्रियाने अस्मिताला कॉल केलेला असतो. अस्मिता म्हणते की हो बोल ग तन्वी, खूप दिवसानंतर कॉल केला, अचानक फोन केलायस, माझं राशी भविष्य सांगायला कॉल केलाय की काय? प्रिया म्हणते की अगं मी काय सांगणार आहे, आता तूच मला तिथला अपडेट दे. अस्मिता म्हणते की अपडेट असं काही नाही ग, सायली उगाच माझ्या पुढे पुढे करत होती मगाशी, ते मला विचारत होती अस्मिताई, अहो तुम्ही पनवेलमध्ये भरपूर कॅफेला भेट देतात ना, तुम्ही जास्त फिरत असता, मग सचिन भाऊजींसोबत तुम्ही कुठे कुठे पनवेलच्या कॅफेमध्ये गेले मलाही सांगा. प्रिया म्हणते की बरं मग तू यावर काय उत्तर दिलं तिला? अस्मिता म्हणते की अगं तो गुड वाईब्सचा कॅफे आहे ना, त्याचं मी तिला लोकेशन सांगितलं आणि सांगितलं की तो कॅफे चांगला आहे म्हणून. आणि काय ग, त्या कॅफेचं नाव तर तेच आहे ना, की कॅफेचं नाव चेंज झालंय आता? प्रिया म्हणते की नाही ग, मला नाही माहिती काय नाव आहे त्याचं, जाऊ दे, मला तुझ्याशी नाही बोलायचंय, मी आता फोन ठेवतेय कारण मला दुसरं काम आठवलंय. प्रिया आता फोन ठेवते. तर अस्मिता विचार करत असते की ही मुलगी नेहमी कोड्यातच का बोलत असते. तर प्रिया विचार करत असते की कॅफेबद्दल ही सायली का विचारत होती अस्मिताला. मला लवकरात लवकर त्या गुड वाईब्स कॅफेमध्ये जायला हवं आणि बघायला हवं की सायलीचा नक्की प्लॅन तरी काय आहे.
मधुभाऊ जेव्हा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात तेव्हा कुसुमताई मधुभाऊंना कॉल करते आणि मधुभाऊंना म्हणते की काय चाललंय मधुभाऊ, लेकीच्या घरातून पाय निघत नाही वाटतं तुमचा. अहो, तुमच्यासाठी आपलं घर मस्तपैकी चकाचक करून ठेवलंय, पण तुम्ही इथे येतच नाही आहात. मधुभाऊ म्हणतात की अगं कुसुम, तुला काय सांगू, इथल्या माणसांनी इतका मला लळा लावलाय ना, दुसऱ्या कुठल्या घरात आलोय असं मला वाटतच नाही. मी आपल्या कुटुंबातच राहतोय असं मला वाटतंय. खरं सांगू का कुसुम, आपल्या सायलीला ना अगदी सोन्यासारखं सासर मिळालंय बघ, अगदी नशीब काढले पोरीनं. कुसुमताई म्हणते की हो, अगदी खरं बोललात तुम्ही, परंतु आता मात्र तिथून तुम्हाला निघायला हवं. मधुभाऊ म्हणतात की हो ग, मला समजतंय या सगळ्या गोष्टी, मलाही निघावंसं वाटतंय, निघण्याचा विषय मी काढणारच आहे पूर्णा मॅडमकडे. पण मला असं वाटतंय की आणखीन काही दिवस सायलीचा संसार डोळे भरून बघेल. खरं म्हटलं तर आपली सायली किती भाग्यवान आहे ना की तिला असं सासर मिळालंय, आणि मागच्या जन्मी नक्कीच आपल्या सायलीने काहीतरी पुण्य केलं असणार. आणि या सगळ्याचं चीज म्हटल्यावर जावई बापूंसारखा नवरा तिला मिळालाय. जावई बापूंचं आपल्या सायलीवर असलेलं प्रेम एकदा बघितलं ना तर मला मात्र जगण्याची नवी उमेद मिळते. नाहीतर खरं सांगू का कुसुम, मी कधीच कलमडून गेलो असतो ग. देव करो आणि सायलीच्या आणि अर्जुनच्या संसाराला कोणाचीही नजर नाही लागो. मला नेहमी त्या दोघांना आयुष्यात आनंदात बघायचंय, दोघांना सुखात बघायचंय, बस, माझी दुसरी कुठलीही इच्छा नाहीये. आता कुसुमताई हे सगळं जेव्हा ऐकत असते तेव्हा कुसुमताईला फार वाईट वाटत असतं, कारण मधुभाऊ हे सत्यापासून वंचित आहेत. मधुभाऊंना कुठल्याही प्रकारचं सत्य माहीत नाहीये. खरं तर मधुभाऊंना जेलमधून सोडवण्यासाठी सायली आणि अर्जुनने जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असतं याची खबर सुद्धा मधुभाऊंना नसते. आणि जेव्हा मधुभाऊंना या सगळ्या गोष्टी समजतील, कारण एक ना एक दिवस सायली आणि अर्जुनला वेगळं व्हावंच लागणार आहे, सायली आणि अर्जुन एकमेकांपासून वेगळे होणारच आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. आणि तेव्हा मधुभाऊंसमोर जेव्हा हे सत्य येईल तेव्हा मधुभाऊंची काय अवस्था होईल, कारण आता मधुभाऊ सायली आणि अर्जुनचा संसार बघून खुश होता, तेव्हा मधुभाऊ सुद्धा कोलमडून जातील असा कुसुमला प्रश्न पडतो. कुसुम आता घाबरलेली असते. मधुभाऊंच्या प्रत्येक वाक्यातून कुसुमताईला फक्त आणि फक्त भीती वाटत असते, कारण या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होऊ शकतात हे कुसुम जाणून असते. एकट्या मधुभाऊंवर नाही तर सगळ्या सुभेदार कुटुंबावरच वादळ येईल जेव्हा सायली आणि अर्जुन वेगळे होतील, कारण सगळेजण त्यांच्याशी भावनिकपणे गुंतलेत आणि सगळ्यांना त्यांचा संसार एवढा खरा वाटतोय की कोणी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल या गोष्टीवर विश्वास सुद्धा ठेवायला तयार होणार नाही. पण सायली आणि अर्जुनला जर वेगळं व्हायचं असेल तर त्यांना त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे सगळ्यांसमोर आणावंच लागेल. मधुभाऊ अर्जुनबद्दल सायलीबद्दल एवढं बोलत असतात, त्यामुळे कुसुमताई आता मधुभाऊंना मध्येच थांबवते आणि ती त्यांना म्हणते की मधुभाऊ, सायली आहे का तिथे, मला जरा तिच्याशी बोलायचं होतं. मधुभाऊ म्हणतात की नाही, सायली इथे नाहीये, ती मार्केटमध्ये गेली आहे. कुसुमताई म्हणते की काही हरकत नाही, मी सायलीला नंतर कॉल करेल. आणि मधुभाऊ, तुम्ही सुद्धा लवकरात लवकर या बरं का घरी, आणि औषधं तुम्ही वेळेवर घेता ना, औषधांच्या वेळा चुकवू नका. मधुभाऊ म्हणतात की कुसुम, मग काय बोलतीयस तू, मला सांग, सायली इथे असताना माझ्या औषधांच्या वेळा चुकतील असं कधी होईल का? अगं तू उगाचच काळजी करत बसतेस बघ. तर इकडे सायली आता पटपट आवरून मार्केटला निघालेली असते. अर्जुन हा तिथेच डायनिंग टेबलच्या जवळ बसलेला असतो. अर्जुन आधीच टेन्शनमध्ये असतो. सायलीला नक्की कोणाचे मेसेज येत आहे, सायली कोणाशी तरी बोलतीये, आणि आता तर काय, सायली कुठला तरी बहाणा काढून बाहेर जातीये, त्यामुळे अर्जुन फारच डिस्टर्ब असतो. आता त्यावेळी सायली तिथे येते आणि विमलला ती म्हणते की बरं विमलताई, सगळा स्वयंपाक मी करून ठेवलाय, फक्त कोशिंबीर करायची राहिली आहे, तेवढी कोशिंबीर फक्त तुम्ही करून घ्याल ना? विमल म्हणते की हो. अर्जुन सायलीला म्हणतो की सायली, तू माझ्या ऑफिसच्या जवळच जात असशील ना, बरं ठीक आहे, कशाला तू उगाच रिक्षा वगैरे पकडून जातीये, चल मी तुला सोडतो. सायली म्हणते की नाही सर, कशाला, काही काळजी करू नका, मी एकटी जाऊन येईल ना, तुम्ही नका काळजी करू, येते हा मी, असं म्हणून सायली आता तिथून निघून जाते. सायलीने तर आता अर्जुनची मदतही घेतलेली नसते आणि अर्जुनची मदत न घेता सायली आता तिथून निघून गेलेली असते, त्यामुळे अर्जुनचा डाऊट आता जरा जास्तच वाढलेला असतो. सायली घरातून निघाल्या अर्जुन लगेचच बॅग घेऊन निघत असतो. विमल म्हणते की अर्जुन दादा, अहो तुमची कॉफी राहिली. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, आता मला कॉफी पण नकोय. अर्जुन आता सायलीचा पाठलाग करत निघालेला असतो. तर अस्मिताने हे बघितलेलं असतं की सायली घरातून निघाली आहे आणि अर्जुन सुद्धा तिच्या पाठोपाठ निघालाय, त्यामुळे लगेचच ती प्रियाला मेसेज करून सांगते की हे बघ, सायली घरातून निघालेली आहे आणि अर्जुन देखील तिच्या पाठीपाठी निघालाय. आणि हो, अर्जुन जरा वैतागलेला दिसतोय, काहीतरी गडबड नक्कीच आहे. अस्मिता खुश होऊन प्रियाला हा मेसेज पाठवते.
प्रिया जेव्हा हा मेसेज बघते तेव्हा खूप घाबरते. अस्मिताचा मेसेज असतो की सायली निघाली आणि त्याच्या पाठोपाठ अर्जुनही निघालाय. त्यामुळे प्रिया विचार करते की हे दोघं एकत्र का निघालेत. याचा अर्थ दोघंही एकमेकांना प्रपोज वगैरे करणार आहेत का. अर्जुन तर कन्फर्मच सायलीला प्रपोज करेल. पण नाही, मला काहीतरी प्रयत्न आता करायलाच हवे. मला काहीही करून अर्जुनचा आजचा हा प्रपोजचा प्लॅन हाणून पाडावाच लागेल. पण काय करू मी, कसं करू की सायली आणि अर्जुनमध्ये मी एक मोठी दरार आणू शकते. मला काही कळतच नाहीये. प्रिया पॅनिक होत असते आणि मग तिला एक गोष्ट आठवते. ती लगेच कोणाला तरी कॉल करते आणि सांगते की मी आता जे काही सांगते ते तू शांतपणे ऐक आणि लगेचच्या लगेच जाऊन गुड वाईब कॅफेजवळ भेट. हो, त्या कॅफेचं आता नाव बदललंय आणि हो, लगेचच तू तिथे ये आणि येताना जरा काहीतरी बरे कपडे घालून ये. हो, तुला तुझे सगळे काही पैसे मिळतील. जितके पैसे पाहिजे तितके पैसे तुला मिळतील, परंतु काम मात्र व्यवस्थित झालं पाहिजे. पैसे तर तुला भेटतील, परंतु काम मात्र व्यवस्थित झालं पाहिजे. आणि पैसे घेतल्याशिवाय तू श्वासही घेत नाही ही गोष्ट मला माहिती आहे. त्यामुळे लवकरात लवकर माझं काम करायचं, तरच तुला पैसे भेटतील. आणि गुड वाईब कॅफेजवळ लवकरात लवकर पोहोचायचं. वेळेनंतर जर पोहोचला तर तुला 1 रुपया सुद्धा देणार नाही. प्रिया आता फोन ठेवते. प्रियाचा प्लॅन आता तयार असतो. सायलीला आणि अर्जुनला वेगळं करण्यासाठी प्रियाने नवीन डाव रचलेला असतो. सोबतच आता अर्जुनला सुद्धा सायलीवर डाऊट येत असतो की सायली नक्की कोणाशी बोलतीये. कारण 1.5 वर्ष तो सायलीसोबत असतो. कधीही त्याला जाणवलेलं नसतं की सायली कधी कोणासोबत बोलतीये किंवा रात्रीच्या वेळी सायलीला कधी कोणाचे मेसेज आले, सायली कधी कोणाशी मेसेजवर बोलत बसलीये किंवा मग असं कोणाला कधी भेटायला गेलीये, कधी खोटं बोललीये. अर्जुनने आतापर्यंत या गोष्टी सायलीच्या कधीच ऑब्झर्व केलेल्या नसतात. आणि अचानक सायलीमध्ये हा बदल कुठून झालाय. त्यामुळे अर्जुन जरा सायलीबद्दल इन्सिक्युअर होत असतो. नक्की हे सगळं काय चाललंय हे त्याला समजत नसतं. अचानक सायली खोटं काय बोलायला लागलीये. अचानक ती किचनमध्ये स्वयंपाक करता करता हसतीये काय. त्यानंतर तिला रात्रीचे मेसेज काय येत आहेत, तर कॉलवर बोलत असताना माझ्याशी ती खोटं बोलायला लागलीये. या सगळ्या गोष्टींचे उत्तर अर्जुनला शोधायचे असतात. त्यामुळे अर्जुन आता सायलीच्या मागोमाग गेलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली आता रस्त्यावरनं जात असते. तर जेव्हा ती रस्त्यावरनं जात असते तो रस्ता गुड वाईब कॅफेचाच रस्ता असतो. कारण तिला तो गुड वाईब कॅफे बघायचा असतो. आता सायली जेव्हा जात असते तेव्हा प्रिया त्या लोकेशनवर आधीच येऊन पोहोचलेली असते. आणि प्रियाने ज्या मुलाला बोलवलेलं असतं त्या मुलाला ती सांगते की हे बघ, तुला आता एक काम करायचंय. तुला सायलीला मिठी मारायची आहे आणि तिला आय लव्ह यू म्हणायचंय. आणि हो, तू तिचा बॉयफ्रेंड आहे असं तुला वागायचंय. अर्जुन सुद्धा आता सायलीचा पाठलाग करत करत आलेला असतो. सायलीने सांगितलेलं असतं की ती मार्केटमध्ये चादरी आणण्यासाठी गेली आहे, परंतु सायली मात्र वेगळ्याच कुठल्या रस्त्यावर आली आहे. त्यामुळे अर्जुनला डाऊट येतो आणि तो विचार करू लागतो की मिसेस सायली तर मला वेगळंच म्हटल्या आणि मग हे सगळं नक्की काय आहे. मिसेस सायली तर एका कॅफेमध्ये आल्यात आणि मिसेस सायलींचं कॅफेमध्ये कुठलं काम आहे. प्रियाने पाठवलेला मुलगा आता सायलीजवळ येऊन उभा राहतो. तर अर्जुन विचार करत असतो की हा मुलगा नक्की कोण आहे आणि मिसेस सायलींसोबत तो नक्की काय बोलतोय. त्यावेळी आता प्रियाने पाठवलेला मुलगा हा सायलीशी बोलत असतो. कदाचित तो सायलीला ॲड्रेस विचारत असेल आणि त्यामुळे सायली अति भोळ्या मनाने त्याच्याशी बोलत असेल आणि त्याला ॲड्रेस सांगत असेल. परंतु या सगळ्या गोष्टीचा अर्जुन मात्र वेगळा अर्थ घेत असतो, कारण त्याला ते वेगळं दिसत असतं. आतापर्यंत आलेले अनुभव हे अर्जुनला सांगत असतात की हे काहीतरी विचित्र आहे. अर्जुनला आता ही गोष्ट अजिबात सहन होत नाही. अर्जुन लगेच गाडीच्या खाली उतरतो आणि सायलीकडे आणि त्या मुलाकडे जायला लागतो. प्रिया ही सगळी गंमत लांबूनच बघत असते. प्रियाचा प्लॅन हा वर्क होत असतो. अर्जुन किती चिडलेला आहे हे तिला दिसत असतं. आणि जर आता अर्जुन सायलीला येऊन बोलणार आणि सायली अर्जुनच्या मनातून कायमची उतरणार आणि त्या दोघांचं प्रेम हे फुलण्याआधी संपणार असे होप्स आता प्रिया लावून बसलेली असते. आणि या प्लॅनमुळे प्रियाचा प्लॅन आता यशस्वी होणार आणि सायलीचं आणि अर्जुनचं लग्न हे तुटूनच राहणार असं प्रिया विचार करत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.